सुद्धा त्यांना त्या कलेचं प्रदर्शन कसं करता येईल त्यासाठी आपण नेहमी प्रोत्साहन या कलाकारांना दिलं पाहिजे। कारण आजच्या या आधुनिक काळामध्ये जरी कॉम्प्युटरचं युग असलं, जरी संगणकाचं युग असलं, जरी एआय ची टेक्नॉलॉजी आपल्या देशात आलेली असेल, तरी सुद्धा कलाकारांना सुद्धा तेवढंच महत्त्व आहे। आजच्या काळात खेळाडू कलाकार यांना सुद्धा जागतिक दर्जाचं स्थान प्राप्त झालेलं आहे। तुम्हाला माहितच असेल आपल्या देशात लता मंगेशकर नावाची एक सुद्धा कलाकार होऊन गेल्या। कशामध्ये त्या कलाकार होती कला होती त्याच्यामध्ये संगीताची। संपूर्ण जगामध्ये आज त्यांच्या संगीताची जादू पसरलेली आहे आणि त्यांचे फॅन त्यांचे चाहते संपूर्ण जगामध्ये पसरलेले आहेत। तर अशा पद्धतीचे कलाकार आपल्या या गावातून निर्माण होत आहेत, ही आपल्यासाठी खरंच आनंदाची बाब आहे। आणि आजच्या या ध्वजारोहण 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं विविध महापुरुषांच्या जयंतीचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आपण आयोजित केला। मित्रांनो, आदरणीय डॉक्टर साहेबांनी आपल्याला महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथी आपण का साजऱ्या करतो या संदर्भात त्यांनी सगळं तुम्हाला मार्गदर्शन केलंय। महाराष्ट्राचे अखंड दैवत स्वराज्याचे संस्थापक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुद्धा आपण साजरी केली। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती आणि तुम्हाला माहित असेल की शत्रूंशी कसं लढावं, स्वातंत्र्य काय याची जाणीव संपूर्ण संबंध महाराष्ट्राला छत्रपतींनी आपल्याला करून दिले। सोबतच स्वच्छता दूत जवळजवळ 70-80 वर्षापूर्वी ज्यांनी गावागावामध्ये जाऊन केरकचरा स्वच्छ करण्याचं काम केलं, रस्ते स्वच्छ करण्याचे काम केले, हातात स्वतः झाडू घेतलं। आज भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 75 वर्षांनी सुद्धा संत गाडगे बाबांच्या नावानं ग्राम स्वच्छता अभियान शासन चालवत आहे। म्हणजे जो संदेश 70-80 वर्षापूर्वी आदरणीय वंदनीय गाडगे महाराजांनी आपल्याला दिला, त्याचं अभियान आज आपल्याला चालवावं लागतं। म्हणजे आपल्या राज्यात आपल्या देशात टॅलेंटला काही कमी नाही आणि म्हणून अशा महापुरुषांना